ಇವತ್ತು ಮುಂದಿನ ಶ್ಲೋಕ ಹೇಳ್ತೀವಿ, ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಉದ್ಯಮೇನ ಹಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಕಾರ್ಯಾಣಿ ನ ಮನೋರಥೈಃ ನ ಹಿ ಸುಪ್ತಸ್ಯ ಸಿಂಹಸ್ಯ ಪ್ರವಿಶಂತಿ ಮುಖೇ ಮೃಗಾಃ. ಈ ಸುಭಾಷಿತೊಳಗ ಉದ್ಯಮ ಅಥವಾ ಉದ್ಯೋಗ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದು ಒಂದೊಂದು ಪದಚ್ಛೇದ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೇಳಬೇಕು. ಉದ್ಯಮೇನ ಹಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಕಾರ್ಯಾಣಿ ನ ಮನೋರಥೈಃ ನ ಹಿ ಸುಪ್ತಸ್ಯ ಸಿಂಹಸ್ಯ ಪ್ರವಿಶಂತಿ ಮುಖೇ ಮೃಗಾಃ. ಇದು ಶ್ಲೋಕದ ಪದಚ್ಛೇದ ಆಯ್ತು. ಈಗ ಅನ್ವಯದ ಪ್ರಕಾರ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಬೇಕು ನಾವು. ಕಾರ್ಯಾಣಿ, ಕಾರ್ಯಾಣಿ ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸಗಳು. ಕಾರ್ಯಾಣಿ ಉದ್ಯಮೇನ ಉದ್ಯೋಗದಿಂದಲೇ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧಿಸುತ್ತವೆ. कार्याणी का अर्थ होता है अपने कार्य, जो हम करना चाहते हैं, जिसको हम करना चाहते हैं वो कार्य, कर्तुम योग्यम कार्यम. कार्याणि अपने करने योग्य कर्म. ಉದ್ಯಮೇನ ಉದ್ಯೋಗದಿಂದಲೇ, ಉದ್ಯೋಗದಿಂದಲೇ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಮಾಡುವುದರಿಂದಲೇ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಹಿ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧಿಸುತ್ತವೆ. हमारा जो भी कर्तव्य जो कार्य है उद्यमेन अर्थात उद्योग करने से ही सिद्ध्यंति सिद्ध होते हैं. न मनोरथैः, ಕೇವಲ ಇಚ್ಛಾ ಮಾತ್ರದಿಂದ ಯಾವ ಕಾರ್ಯಗಳು ಸಿದ್ಧಿಯಾಗುವುದಿಲ್ಲ. केवल इच्छा करने मात्र से कोई कार्य सिद्ध होता नहीं है. तो हमारे मनोरथ को पूर्ण करना, मनोरथ का क्या अर्थ होता है? मनोरथ का अर्थ होता है इच्छा, अपना संकल्प. हर एक आदमी के मन में बहुत सारे संकल्प होते हैं. आप लोग काशी आए हैं, किस संकल्प से काशी आए हैं? ಯಾವ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ನೀವು ಕಾಶಿಗೆ ಬಂದಿರಪ್ಪ? ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬೇಕು, विद्येಯನ್ನು पढ़को. विद्या की प्राप्ति के लिए आपका कर्तव्य क्या है? विद्या की प्राप्ति करना. विद्येಯನ್ನು ಗಳಿಸೋದೇ ನಿಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ಅಂದ್ರೆ ಉದ್ಯೋಗ ಕರ್ತವ್ಯ ಏನಪ್ಪ ನಿಮ್ಮದು? ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋದೇ ನಿಮ್ಮದು ಕರ್ತವ್ಯ, ಹೌದಿಲ್ಲ? ಇದು ನಿಮ್ಮದು ಮನೋರಥ ಆಗ್ತದ, ಇಚ್ಛಾ. ನಾವು ವಿದ್ಯಾ ಕಲಿಬೇಕು, ಕಾಶಿಗೆ ಹೋಗಿ पंडित ಆಗಬೇಕು. काशी विद्या केंद्र है, काशी विद्या की नगरी है. काशी में जा करके विद्या सीखनी चाहिए. इस उद्देश्य से आपका संकल्प है. यदि आपका यह संकल्प आप गांव में रहे तभी था,
ನೀವು ಊರಾಗಿದ್ದಾಗ ಸಂಕಲ್ಪ ಇತ್ತಿಲ್ಲ, ಕಾಶಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಕಲಿಬೇಕಂತ ಸಂಕಲ್ಪ. ಈ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ಕೊಂತ ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ವಿದ್ಯೆ ಬರ್ತಿತ್ತ ನಿಮಗೆ? विद्या प्राप्त करने की इच्छा लेकर के आप घर में बैठे रहते तो आपको विद्या आती थी? नहीं, आपको क्या करना पड़ा? उद्यम करना पड़ा, उद्योग. वहाँ से यहाँ तक आना पड़ा. गुरुकुल के नियमों को पालन करते हुए, गुरु सेवा करते हुए, स्वामी की सेवा करते हुए आप अध्ययन करते हैं. दिन में रात में सुबह उठ करके एक उद्योग है, उद्यम. इसी से आपका मनोरथ सिद्ध होता है. अर्थात विद्या प्राप्त करने की आपकी जो इच्छा है, आप परिश्रम करने से विद्या आती है, नहीं तो विद्या नहीं आती. इसलिए कार्य एक ने अनेक कार्य है. किसी को व्यापार करना है, किसी को विज्ञानी बनना है, किसी को कुछ राजकीय क्षेत्र में स्थान-मान प्राप्त करना है. जो भी आपकी इच्छा होगी, इच्छा के अनुरूप कार्य सिद्ध करने के लिए उसके अनुरूप कार्य करना पड़ता है, उद्योग करना पड़ेगा, है ना. उद्योग अनेक प्रकार के उद्योग हैं. जैसे शिक्षक है, उसको सिखाना उसका उद्योग है. किसान है, खेत पे काम करना उसका उद्योग है. विद्यार्थी का उद्योग है अभ्यास करना. इसी प्रकार अनेक प्रकार के उद्योग एक प्रकार का नहीं, हर एक आदमी को उद्योग करना पड़ता है. अपने मनोरथ की सिद्धि के लिए हर एक आदमी को उद्योग करना पड़ता है. सिद्धांत शिखामणि के में जपाभ्यास को भी उद्योग बोला है. जबकि आवृत्ति करना भी एक प्रकार उद्योग बोला है. अर्थात शिवभक्त होना होगा तो उसको जपाभ्यास करना, पूजाभ्यास करना. उद्योग करता बार बार उसको सिद्ध होने तक काम करते रहना. इसलिए उद्योग कार्य सिद्धि का मूल कारण है. ಉದ್ಯೋಗದಿಂದಲೇ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು ಸಿದ್ಧಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ. ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಮಾಡಲಾರದೆ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯ ಸಿದ್ಧಿ ಆಗ್ಲಂದ್ರೆ ಸಿದ್ಧಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು, ಕಾರ್ಯಾಣಿ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಉದ್ಯಮೇನ ಉದ್ಯೋಗದಿಂದಲೇ ಹೀ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಸಿದ್ಧಂತಿ ಸಿದ್ಧಿಸುತ್ತವೆ. ನ ಮನೋರಥೈ ಕೇವಲ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಮಂಡಿಗೆ ಮಾಡೋಣದ್ರಿಂದ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡೋಣದ್ರಿಂದ ಯಾವ ಉದ್ಯೋಗಗಳು ಯಾವ ಕಾರ್ಯಗಳು ಸಿದ್ಧಿಯಾಗೋದು. ಅದಕ್ಕೂ ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತಾರೆ. नहीं सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. सिंह जो है वो मृग राजा कहलाता है, मृगों का राजा है वो. सभी प्राणियों के तो राजा माना जाता है, मृगराज है. उसको भूख लग जाती है तो अपने जगह पर बैठ करके कोई मृग मेरे मुख में आकर के गिर जाए, ऐसे मुंह खोल करके बैठेगा तो हिरण आकर के उस मुंह में गिरता है क्या? सिंह भूखा सिंह अपना मुंह खोल करके हरिण आ जाए मेरे मुख में पड़ जाए ऐसे संकल्प करते बैठेंगे तो कोई हिरण आकर उसे मुख में गिरता है क्या? नहीं. राजा होने पर भी अपने खाद्य के प्राप्ति के लिए उसको भी हरिण के पीछे पीछे दौड़ना पड़ता है. भूखा राजा को भी फुकट में भोजन नहीं मिलता. अर्थात राजा को भी उद्योग करना पड़ता, अपने अनुरूप उद्योग. उद्योग मतलब झाड़ू लगाना उद्योग एक नहीं है, खेती करना ये उद्योग नहीं. जिसको जो उद्योग नियत है उस उद्योग को उसको करते रहना. इसलिए वो कहते हैं सुप्तस्य. सुप्तस्य का अर्थ होता सोया हुआ, ಮಲಗಿರುವಂತಹ. ಸುಪ್ತಸ್ಯ ಸಿಂಹಸ್ಯ ಸಿಂಹದ
ಮಲಗಿರುವಂಥ ಸಿಂಹದ ಮುಖದಲ್ಲಿ ಮೃಗಾಹ ಚಿಗುರಿಗಳು ನಹಿ ಪ್ರವಿಶಂತಿ ಪ್ರವೇಶಿಸುವುದಿಲ್ಲ. सुप्तस्य सोया हुआ सिंहस्य सिंह के मुख में मृगाः हिरण न प्रविशंति प्रवेश नहीं करते, उसके मुंह में आकर के नहीं पड़ते. अर्थात सिंह होने मृगराज होने पर भी उसको भी उद्योग अवश्य करना पड़ता है. उद्योग के बिना मनोरथ उनका कार्य सिद्ध नहीं होता. श्लोकार्थ समझ में आया? एक बार फिर देख लो. कार्याणि अपने कर्तव्य कर्म जो होगा, उद्यमेन उद्योगदिंदले उद्योग से ही निश्चय से सिद्ध्यंति सिद्ध होते हैं. न मनोरथै केवल इच्छा करने मात्र से अपना कार्य सिद्ध नहीं होते. उसके लिए उदाहरण देते हैं. एक भूखा हुआ सिंह सोचता है कि मैं राजा हूं, मैं हरिण के पीछे पीछे क्यों भागूं, मेरे मुख में आकर के वो गिर जाए. नानु सिंहदनी नानु मृगराज आदेने अडविगे नानु ಒಡೆಯ ಆದೇನೆ, ನಾನ್ಯಾಕದ್ರಿಂದ ಓಡಿ ಹೋಗ್ಬೇಕು, ಅದೇ ನನ್ನ ಬ್ಯಾಗ್ ಬಂದು ಬೀಳ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬಾಯಿ ತೆರೆದು ಕುತ್ಕೊಂಡೆ ಅಂದ್ರೆ ಹಂಗೆ ಬಾಯಿ ತೆರ್ಕೊಂಡ ಕೊಂಡಿರ್ಬೇಕದ. ಆದರೆ ಯಾವ ಚಿಗರಿಗಳು ಬೇಟೆ ಬಂದಾರ ಬಾಯಿಗೆ ಬೇಡಂಗಿಲ್ಲ. ಅದೇನು ಮೃಗರಾಜನಾದರೂ ಕೂಡ ಸಿಂಹವು ಬೇಟೆಯನ್ನು ಆಡಿದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಆಹಾರ ಸಿಗುತ್ತೆ ಹೊರತಾಗಿ ಸುಮ್ಮನೆ ಮನೋರಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕುಂತ್ರೆ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ರಾಜಂದ ಹಣೆ ಬರ ಹೆಂಗಿದ್ರೆ ಉಳಿದವ್ರ ಹಣೆ ಬರ ಹೆಂಗಿರ್ತತಿ? राजा की स्थिति ऐसी है तो सामान्य प्रजा की क्या बोल रहा है? इस श्लोक का तात्पर्य क्या हुआ? इस श्लोक का तात्पर्य है काम करके कमाओ, अपनी इच्छा पूर्ति करो. कन्नड़ में बोलते हैं दुडितवे दुड्डिन ताई. लक्ष्मी कहाँ से प्राप्त होती है? उद्योग करने से. इसलिए कहते हैं उद्योगिनम पुरुष सिंह मुपैति लक्ष्मी. दूसरे सुभाषित में कहते हैं उद्योगिनम उद्योग करने वाले, अपने कर्तव्य करने वाले पुरुष सिंहम पुरुष श्रेष्ठ के पास लक्ष्मी उपैति लक्ष्मी आती है. केवल लक्ष्मी की फोटो पूजा करने से लक्ष्मी नहीं आती. फोटो पूजा करो श्रद्धा से, लेकिन उद्योग करो, अभ्यास करो, खेती बाड़ी करो, शिक्षक हो तो अच्छी तरह सिखाओ, सैनिक हो तो अपना देश रक्षा के लिए काम करो. जिसको जो उद्योग निश्चित किया गया है अपने कार्य को सिद्ध करने के लिए प्रत्येक व्यक्ति को उद्योग करना पड़ता है. सोलापुर के सिद्धरामेश्वर वो तालाब निर्माण करने का कार्य करते रहे सब लोगों को लेकर के. तो कहते हैं शिवयोगिय देहवु वृथा सवयलागदु. अर्थात शिवयोगी होने पर भी वो भी कुछ न कुछ लोक कल्याण का उद्योग उनको भी करना चाहिए. जब भगवान चुप नहीं बैठता है, सृष्टि के कर्ता धर्ता सर्वे सर्व भगवान है, वो चुप बैठता है क्या? भगवान सूर्य नारायण 24 तास इस प्रपंच को प्रकाश देता रहता है. एक दिन छुट्टी लेता है क्या? चंद्रमा छुट्टी नहीं लेता, सूर्य छुट्टी नहीं लेता. इस प्रकार परमात्मा भी छुट्टी नहीं लेता है. सारे सृष्टि को करने वाला भगवान भी 24 तास 12 घंटा 24 तास निरंतर कार्य करते रहते. इसलिए कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतघ्न समाह. इसको कहते हैं कर्म भूमि. भूलोक में जिस लोग हम लोग रहते हैं उसका नाम क्या है? कर्म भूमि. अर्थात यहाँ जो भी रहेगा उसको कर्म करते रहना पड़ता है.
यदि 100 साल तक आपको जीना है, 100 साल तक आपको अपने उचित कर्म को आपको करते रहना चाहिए। कर्म नहीं करेंगे, इस कर्म भूमि में रहने का अधिकार नहीं है। इसलिए हर एक आदमी अपने अपने उद्योग को निश्चित समय पर यदि हम करते रहेंगे, खुद की तरक्की होगी और देश की भी तरक्की होती है। आलस्य करने से खुद को भी तरक्की नहीं होती, देश की भी तरक्की नहीं होती है। इसलिए ನಮ್ಮ ಸ್ವಂತದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು, ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ಯೋಗವನ್ನು, ವ್ಯವಸಾಯವನ್ನು, ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಪರಿಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ನೋಡೋಕೆ ಇನ್ನೊಬ್ಬನ ಇಟ್ಟಿರಬಾರ್ದು. ನಮ್ಮದನ್ನು ನಾವೇ ಮಾಡ್ಕೊ, ಇನ್ನೂ ಹೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ. ಅವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅವಾಗ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತದೆ, ನಮ್ಮದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಶ್ಲೋಕದ ಮುಖ್ಯವಾದ ತಾತ್ಪರ್ಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಯಾರೇ ಆಗಿರಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ತಮಗೆ ಯೋಗ್ಯವಾದ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಮಾಡಬೇಕು. ಕೇವಲ ಮನೋರಥ ಮಾಡಿದರೆ, ಮನಸ್ಸಿಗೆ ಇಚ್ಛಾ ಮಾಡಿದ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಯಾವ ಕಾರ್ಯಗಳು ಸಿದ್ಧಿಯಾಗುವುದಿಲ್ಲ. ಮೃಗರಾಜನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿಂಹವು ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ತುಂಬಿಸ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಅದಕ್ಕೂ ಭೇಟಿ ಆಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಇದನ್ನು ಹೇಳೋದ್ರ ಮೂಲಕವಾಗಿ ಮನೋರಥದಿಂದ ಕಾರ್ಯ ಸಿದ್ಧಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಉದ್ಯೋಗದಿಂದಲೇ ಕಾರ್ಯಗಳು ಸಿದ್ಧಿಯಾಗುತ್ತವೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು, ಉದ್ಯಮೇನ ಉದ್ಯೋಗದಿಂದಲೇ ಹೀ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಕಾರ್ಯಾಣಿ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಸಿದ್ಧಿಯಾಗುತ್ತವೆ. ನ ಮನೋರಥೈ ಕೇವಲ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಯಾವ ಕಾರ್ಯಗಳು ಸಿದ್ಧಿಯಾಗುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟರು, ಸುಪ್ತಸ್ಯ ಮಲಗಿರುವಂತಹ ಸೋಯಾ ಹುವ, ಸಿಂಹಸ್ಯ ಸಿಂಹದ ಸಿಂಹಕ್ಕೆ, ಮುಖೇ ಮುಖ में मृगाः हिरण नहीं प्रविशन्ति, आकर के गिरते नहीं, अर्थात उसको भी दौड़ना पड़ता है। इसलिए उद्योग सबसे श्रेष्ठ है। सभी लोगों को उद्योग के प्रति श्रद्धा रख करके उद्योग करना चाहिए। इसलिए आप लोग